हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक वेगळ्याच पद्धतीचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आपण पाहूया. तो क्वेश्चन आहे हे पहा की तुम्हाला आतापर्यंत मी म्हटलं की आपण टँजंटची इक्वेशन काढायला शिकलो, आपण नॉर्मलची इक्वेशन काढायला शिकलो. पण त्या हा जो कर्व दिलाय या कर्वला जी टँजंट मी जर ड्रॉ केली, या कर्वला जर मी ही टँजंट जर ड्रॉ केली, हे बघा अशी जर टँजंट ड्रॉ केली, जर टँजंट मी ड्रॉ केली तर ती टँजंट ज्या पॉइंटमध्ये टच करते आहे, ज्या पॉइंटमध्ये टच करते तो पॉइंटच फाइंड करायचा आपल्याला. हा पॉइंटच फाइंड करायचा त्या इक्वेशन मध्ये. बघा, find the coordinates of the point on the curve y equal to x minus 4yx where the tangent is parallel to the y-axis. म्हणजे ही जी टँजंट आहे ती एका कुठल्या तरी लाईनला पॅरलल आहे. समजा ही लाईन पॅरलल दिलेली आहे आणि ह्या लाईनला ती पॅरलल आहे. तिची इक्वेशन दिली आहे 2x y equal to x. कर्व्हचं इक्वेशन दिलेलं आहे y equal to x minus 4x. तुम्हाला ह्या टँजंटची इक्वेशन फाइंड करायला विचारलेलं नाहीये. आता फक्त तुम्हाला विचारले की हा पॉइंट, कारण पॉइंट काढल्याशिवाय लक्षात घ्या, पॉइंट काढल्याशिवाय तुम्ही स्लोप बी काढू शकत नाही. आणि स्लोप काढल्यानंतर इक्वेशन काढता. म्हणजे तुम्ही इक्वेशन काढायचं असेल तर पहिला पॉइंट काढावा लागेल. म्हणजे इक्वेशन काढता येईल हे टँजंटचं नाही असं नाही, पण पहिला पॉइंट काढावा लागेल. पॉइंट काढला की मग स्लोप काढावा लागेल. स्लोप काढला की मग इक्वेशन लक्षात. म्हणजे पॉइंट महत्वाचा आहे. आता हा पॉइंट कसा फाइंड करायचा, आता एवढे लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. धिस लाईन इज पॅरलल टू द धिस टँजंट. म्हणजे ह्या दोघींचा स्लोप सेम असला पाहिजे. मग ह्या लाईनचा स्लोप असतो तो हा 2 असतो. एक्सचा कोएफिशियंट y इक्वल टू mx, y इक्वल टू mx टाइपची इक्वेशन आहे हे लक्षात घ्या. y इक्वल टू mx टाइपची इक्वेशन आहे. सो m इक्वल टू m काय आहे तुमचा 2 आहे लक्षात घ्या. आणि मग m इक्वल टू 2 हा याचा स्लोप आहे. म्हणजे आपल्याला स्लोप मिळाला. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. डेरिव्हेटिव्ह घेणे म्हणजे dy बाय dx म्हणजे स्लोप असतो. तिथं मी हा 2 ठेवतो. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू मिळाली की ऑटोमॅटिकली y ची व्हॅल्यू मिळाली, तो पॉइंट मिळतो. बघा तर स्टार्ट करूया. लेट अस स्टार्ट. ओके, लेट y इक्वल टू x minus 4x is equation of curve. कुणाचं इक्वेशन आहे? कर्वचं इक्वेशन. डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to derivative of x is 1 minus 4 as a constant. बाजूला काढून घेऊया. 1 upon x चं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते -1 by x square. d by dx of 1 upon x is -1 by x square. dy by त्याला आपण स्लोप म्हणणार आहे. m equal to dy by dx equal to 1 plus 4 by x square. व्यवस्थित मांडणी केली पहा. मायनस प्लस 4 into 1 4 by x square. हे झालं त्या आपल्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह. त्याच्यावर स्लोप मिळाला, त्याच्यावर dy by dx मिळाला. बट दॅट टँजंट गिव्हन टू युअर टँजंट, म्हणजे तुम्हाला जी रिक्वायर्ड टँजंट आहे, तुम्हाला जी विचारलेली टँजंट आहे ती ह्या लाईनला पॅरलल आहे. म्हणजे स्लोप सेम असला पाहिजे. बट required tangent is parallel to y equal to 2x. Parallel to y equal to 2x. Therefore, slope must be same. So m equal to 2. m2 असला पाहिजे दोघांचाही. हिचाही 2 असला पाहिजे, हिचाही 2 असला पाहिजे. पॅरलल आहे. आणि मग तो 2 इक्वल टू therefore m ची व्हॅल्यू 2 ठेवली. 1 plus 4x square. हा इकडं ट्रान्सफर करतो. सो काय मिळेल बघा. 2 minus 1 equal to 4 by x square. 1 equal to 4 by x square.
एक्स स्क्वेअर ट्रान्सफर करतो, एक्स स्क्वेअर इक्वल टू 4, therefore x इक्वल टू प्लस और मायनस 2. एक्सची व्हॅल्यू 2 आली पाहिजे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 2 आला. तो व्हॅल्यू इथे जर पुट आउट केली, प्लस और मायनस 2 जर इथे पुट आउट केली, म्हणजे एकदा x इक्वल टू प्लस 2, एकदा x इक्वल टू मायनस 2 पुट आउट केली, therefore y इक्वल टू 2 पुट आउट करूया, 2 मायनस 4/2, that is y equal to 2 minus 2, therefore y equal to 0. minus 2 पुट आउट केली, तर y equal to minus 2 minus plus 4/2 to 2 means y equal to minus 2 plus 2, so y equal to 0. Therefore coordinates of a point on the curve are दोन असणार आहेत, that is 2 0 and minus 2 0. x ची व्हॅल्यू 2 0 minus 2 0 हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. आणि मग हा पॉइंट मिळाल्यानंतर स्लोप तर मिळालेलाच आहे, स्लोप 2 आहे तुमच्याकडे, तर टँजंटचं इक्वेशन तुम्ही काढू शकता. दोन टँजंट्स असणार आहेत, लक्षात घ्या. एक तर असा, एक इकडं असेल, एक इकडं असेल, आणि ही लाईन त्या दोघांना पॅरलल असेल, असं काही कंडिशन असेल. दोन टँजंट असणार, एक 2 0 मधून जाणारी आणि एक मायनस 2 0. मग हा पॉईंट घ्यायचा, हा 2 स्लोप घ्यायचा, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा. हा पॉईंट घ्यायचा, हा 2 घ्यायचा, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा. बघा आपण करून बघूया. दोन टँजंटची इक्वेशन्स मिळणार तुम्हाला. देअरफॉर आता हे एक्स्ट्रा पार्ट झाला. आपल्याला क्वेश्चन काय, फक्त इथपर्यंत आपला क्वेश्चन सीमित आहे, आपलं आन्सर तसं झालेलं आहे. पण आपल्याला त्या टँजंटची, दोन टँजंट जी आहेत त्यांची इक्वेशन्स कशी काढायची, आपण थोडं पुढे एक्स्ट्रा जाऊ. आता इथपर्यंत आपण काढलेलंच आहे. जर आपण काय करणार आहे, स्लोप m इक्वल टू 2 घेणार आणि पॉईंट 2 0 विचार केला, पॉईंट 2 0 विचार केला. मग y मायनस y1 इक्वल टू m into bracket x minus x1, याला x1 म्हणून, याला y1 म्हणून. y minus 0 इक्वल टू 2 into bracket x minus 2, x1 इथे दिला. y इक्वल टू 2x minus 4 to 2 4 to 2 are 4. ट्रान्सफर करतो, हे आन्सर इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. फर्स्ट टँजंट लक्षात घ्या, स्लोप सेम, इथला स्लोप असतो, स्लोप सेम. आता आपण पॉईंट एंड m इक्वल टू 2 घ्यायचं आहे आणि पॉईंट मायनस 2 0 घ्यायचं आहे. पुन्हा तोच फॉर्म्युला y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट y minus y1 0, x minus minus plus 2 minus minus plus 2, y equal to 2x plus 4 is another equation of tangent. पुढे सुद्धा तसं कंटिन्यू काय विचार तुम्हाला, तर पहिल्या लक्षात डायरेक्ट जर विचारलं फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट विच इज पॅरलल टू द y इक्वल टू y6 असं विचारलं, तर मात्र पहिला पॉईंट काढावा लागेल, पॉईंट काढून स्लोप काढावा लागेल, आणि स्लोप काढून मग त्याचे इक्वेशन्स काढावे लागतील. तर लक्षात आलं का बघा. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. ओके, थँक्यू.